नमस्कार मित्रहो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी आशा करतो. आज आपण ऐकणार आहेत नवरात्रीचा पहिला दिवस, तुळजापूर भवानी मातेच्या मंदिराविषयी कथा. तुळजापूर भवानीची कथा पौराणिक इतिहासात महत्त्वाचे स्थान राखते. तुळजाभवानी देवी महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता मानले जाते. तिच्या पूजा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात लाखो भक्त करतात. या कथेचा उल्लेख स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण तसेच इतर ग्रंथांमध्येही आढळतो. तुळजाभवानीची उत्पत्तीची कथा. कथेनुसार एकदा महिषासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ लोकांवर मोठा उत्पात माजवला. महिषासूर हा एक अत्यंत बलवान राक्षस होता. त्याला ब्रह्मदेवाकडून असा वरदान मिळाला होता की कोणत्याही देव, मनुष्य किंवा अन्य शक्तीला त्याला मारू नये. या वरदानामुळे त्याचा अहंकार वाढला आणि त्याने देवतांना स्वर्गातून हाकलून दिले. त्याने संपूर्ण सृष्टीवर राज्य करायला सुरुवात केली. महिषासुराच्या अत्याचारामुळे देवतांना खूप त्रास झाला. ते सर्व देव एकत्र येऊन भगवान विष्णू आणि महादेवाकडे गेले आणि मदतीची विनंती केली. तेव्हा त्रिमूर्ती आणि इतर देवतांनी आपले सर्व सामर्थ्य एकत्र करून एक दिव्य तेज उत्पन्न केले. त्या तेजातून एक तेजस्वी स्त्री रूप दिसू लागले, जी शक्ती स्वरूपा भवानी होती. भवानी देवीने महिषासुराशी अत्यंत कठीण युद्ध केले. त्याने अनेक रूपे धारण करून देवीला हरवण्याचा प्रयत्न केला, पण देवीने प्रत्येक वेळी त्याला पराजित केले. अखेर भवानीने महिषासुराचे रूप घेतलेल्या राक्षसाचे डोके तलवारीने छाटले आणि त्याचा वध केला. म्हणूनच भवानीला महिषासुरमर्दिनी असे संबोधले जाते. तुळजाभवानीचे महत्त्व. तुळजापूरच्या भवानी देवीला विविध रूपात पूजले जाते. तिचे रूप करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे, तर दुसरे रूप अंबाबाई या नावाने पूजले जाते. तुळजाभवानीचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणखी वाढले. असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी भवानी देवीची कठोर तपस्या करून तिचा आशीर्वाद घेतला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी भवानी देवीला एक तलवार अर्पण केली होती. ती भवानी तलवार म्हणून ओळखली जाते. भवानी देवीची कृपा आणि आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या आणि मराठा साम्राज्य स्थापन केले. तुळजाभवानी मंदिर. तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे, जिथे भवानी देवीची मंदिर आहे. या मंदिरात देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते, म्हणजेच ती मूर्ती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय उगम पावलेली आहे. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त नित्य तुळजापूरमध्ये येतात. विशेषतः नवरात्रीच्या काळात नवरात्रोत्सवात तुळजापूर भवानीची विशेष पूजा अर्चा केली जाते. या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि लाखो भक्त तिच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. तुळजापूरची भवानी देवी भक्तासाठी साहस, धैर्य आणि शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. माझे आजचे व्हिडिओ शांतपूर्वक बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.